कोल्हापुरात डिसेंबर महिन्याच्या 16 तारखेला एक घटना घडली आणि त्या घटनेची चर्चा आता होऊ लागली आहे। खरं तर पांडुरंग उल्पे हे माळकरी संप्रदायातील एक वयोवृद्ध गृहस्थ आहेत आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर दवाखान्यात ॲडमिट उपचारासाठी केलं होतं। मात्र उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आलं होतं। पण परत येताना दवाखान्याच्या ॲम्ब्युलन्समधून जो खड्ड्यांमधून धक्का लागला, ॲम्ब्युलन्सला जो स्पीड ब्रेकरचा धक्का लागला, त्यावेळेला पुन्हा एकदा पांडुरंग तात्या जिवंत झाल्याचा दावा कोल्हापुरातील या कुटुंबाने, उल्पे कुटुंबाने केलेला आहे आणि आपण त्यांच्याच घरी आलेलो आहोत। खरं तर सध्या उल्पे कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे, कारण पांडुरंग तात्या पुन्हा एकदा घरी आलेले आहेत। सगळं उपचार त्यांच्यावरील सुरू आहेत आणि आता ते चांगल्या पद्धतीनं आपल्याबरोबर जगत आहेत, याचाच आनंद आहे। काय नेमकं घडलं होतं तेव्हा, काय नेमकं झालं होतं, काय सांगाल? आजोबांना घरामध्ये चक्कर आल्यासारखं झालं होतं। जरा नातेवाईकांनी, शेजाऱ्यांनी वगैरे गाडीतून त्यांना उपचारासाठी नेलं। पण आम्ही सगळी नातेवाईक हॉस्पिटलला गेलो। हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते। उपचाराला प्रतिसाद थोडा कमीच मिळत गेला आणि प्राणज्योत मालवली असे डॉक्टरांनी कळवलं। आम्ही पुढील तयारी सगळी झाली होती, घरी घेऊन येत होतो। वारकरी संप्रदायामुळे सगळं कळवावं लागतं, कळवलं वगैरे सगळं झालेलं। घरी येताना 2 वेळा त्यांना असं स्पीड ब्रेकर खड्ड्यामुळे असं धचका लागला। जरा अशी हाताची हालचाल झाल्यानंतर एकमेकांना कळवलं, गाडी लगेच साईडला घेऊन बघलं, त्यांच्या हाताची सीर वगैरे जरा जाणवल्यामुळे लगेचच गाडी देवा पाटील हॉस्पिटलला घेऊन गेलो आम्ही। परत जरा डॉक्टरना दाखवलं, ECG वगैरे काढल्यानंतर थोडीफार पर्सेंटेज आहे म्हणले, काही सांगता येणार नाही, नो गॅरंटी अशी बोलली होती। त्यांनी देवाची बाजी लावून उपचार वगैरे सगळं केले। 2 दिवसातच त्यांचे डोळे वगैरे उघडले, त्यांच्या औषधाला वगैरे उपचार रिप्लाय मिळायला लागला। सगळे शर्तीचे प्रयत्न लावून त्यांनी उपचार केल्यानंतर परवाच त्यांची अँजिओग्राफी वगैरे केली, नाही त्यांनी चांगलं सहकार्य मिळालं। देवा पाटील हॉस्पिटल आणि सगळ्या नातेवाईक सर्वांचं धन्यवाद देतो। आणि बाजी लावल्यानंतर जे नातेवाईकांनी जे केलं, हॉस्पिटलवाल्यांनी केलं, डॉक्टरांनी जे केलं, त्यामुळे आमचे आजोबा सुखरूप आजीसोबत आज घरी आले। घरी आता त्यांच्या कोण कोण असतं, तुम्ही असता, अजून कोणी नातेवाईक असतं आणि त्यांचं कशा पद्धतीने दिनक्रम असायचा, आता कशी तब्येत आहे? ते थोडी अजून नॉर्मलीच आहे, अशी एकदम सांगता येणार नाही जास्त। पण डॉक्टरांनी उपचार वगैरे केल्यामुळे आता ते स्वतः जेवतात, खातात वगैरे। आमचं एकच म्हणणं होतं की आजीला आजोबांची साथ, आजोबांना आजीची साथ, दोघंच घरात असल्यामुळे, त्यांना एक मुलगी आहे, तिचं लग्न झालेलं आहे, दोघंच घरात एक 10-15 वर्ष असल्यामुळे आमची एकच ईश्वराकडे मागणी होती, आमचे आजोबा एकदम ओके होऊन देत, एकमेकाची साथ एकमेकाला लाभू दे, त्यांचे दीर्घ आयुष्य लाभू दे, एवढीच पांडुरंगाकडे प्रार्थना होती। त्यांचं नावही पांडुरंग, त्यांना पांडुरंगच पावल्यासारखं आम्ही म्हणावं लागेल। बावड्यातच त्यांचा मंडप असू दे, अखंड 45 ते 50 वर्ष झालं विण्याची वगैरे सेवा, ज्या वेळ असेल त्या वेळेत त्यांची पाळी वगैरे असते हरिनामाचा सप्तामध्ये, ते सगळे त्यांचे दिनक्रम कधीही चुकवत नाहीत। पायीवारी वगैरे त्यांचं जे काय मार्च आषाढी वारी असते त्या वेळेत ते त्या दोस्तांच्या संगे हरिनामाचा गजर करत घरात वगैरे त्यांचं पारायण, वाचन, हरिनामाचा जप वगैरे सगळा चालूच असतो। त्यामुळे त्यांना पांडुरंगाला पांडुरंगच पावला, या भावनेनेच आम्ही भावना केलेल्या। धन्यवाद सर्वांचे। हीच आपण बघू शकतोय, पांडुरंगाला पांडुरंगच पावला अशी भावना कुटुंबियांची सर्वांची आहे। आणि खरं तर देव तारी त्याला कोण मारी ही म्हण या ठिकाणी या घटनेमुळे पुन्हा एकदा खरी होताना पाहायला मिळते। महासत्ता लाईव्हसाठी मी साई प्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।